3 बॉलमध्ये धावसंख्या ती 7 या धावफलकावरती. धावा आहेत 7. 3 बॉल संपलेत. सेकंड राऊंड मधील मॅच नंबर 1 चा आनंद आपण घेता. एकीकडे बीड खुर्द आणि त्यांच्या विरोधात गुरु 11 शेलू. दोत्रे संघाचा कर्णधार वारंवार विनंती करतोय आपण आयोजकांशी संपर्क साधा. कव्हर मध्ये अप्रतिम कॅच पकडले आणि लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय टीम. संदेश जातोय नवीन बॅटर. फार चांगली गोलंदाजी आहे. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. खोलात टाकलाय विथ द टर्न हा फटका. मिड विकेट मध्ये आउटफील्ड स्लो होतीये. आक्रोश चालू आहे मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवण्यासाठी. हा टोटल या धावा मिळत आहेत त्या पूर्णपणे एकच, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या आहे ती 8 या आकड्यावर. बॉल संपलेत 5. कुटाप्याचा बॉल अप्रतिम फटका. एक्सलंट स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंट मध्ये चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऋषीच्या बॅट मधून येतो हा नेत्रदीपक चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 12 या आकड्यावर. मागील मॅचचा हिरो बॉलिंग मार्क वरती आलाय प्रभास शेलार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 12 या धावफलकावरती. धावा आहेत 12 टोटल. दुसरे षटक मिडल ऑर्डरचे घेऊन आलाय प्रभात. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती प्रभातचा. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. वेगवान गतीनं संदेशनं बॅटचा फ्लो ओपन केला होता. तो योग्य रीतीने बॉल हाताळलाय प्रभातनं या मॅच मध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. मागील मॅचचा हिरो, मॅच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली कुमार पाटीलला देखील. फार चांगला खेळ राहिलाय. फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक. चेलची दाट शक्यता. कुमार पाटील पोहोचलाय. अफलातून कॅच आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद होतोय. संदेशच्या स्वरूपात लागतोय आणखी एक धक्का टीम बीड खुर्द या संघाला. पहिला बॉल निर्धाव आला आणि त्यानंतर विकेट येते. सुजल चाललाय नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये 58 धावा चेस करत शेलू गुरु 11 शेलू संघ या मॅच मध्ये दाखल झालाय आणि मागील मॅच मध्ये धावा डिफेंड केलाय 40 टीम बीड खुर्दनं. प्रभातचा बॉल क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न हवे ते बॉल पकडले कॅच फ्लॅश स्लिप मध्ये आणि बॅटर इज ओटी नाव. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतो टीम बीड खुर्दला या मॅच मध्ये.
थँक यू डीजे. दोन बॅक टू बॅक विकेट आलेत. विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती आहे प्रभात. प्रतिम खेळ साकारतोय या स्पर्धेमध्ये प्रभात. यंगस्टर ट्रॉफी 2026 चे निमित्त आहे. पहिल्याच मॅच मध्ये एक जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यानं दिला आणि त्यानंतर मॅच नंबर 2 मध्ये देखील आपल्या बॉलिंगनं एक किमयास्पद कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन अनिकेत मधल्या फलीचे फलंदाज आहेत. स्लोवर वनथी मॅगेचा बॉल होता. लाईन चेक केली जाते पंचांच्या वतीनं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. माही रुटे सर सांगतायत. या एक्स्ट्राच्या दाब्यानं धावसंख्या पुढे जाते. ती टोटल 13 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला बॉल. ऋषीला स्ट्राईक हवी या मॅच मध्ये. त्याच कारणासह रनआउटच्या स्वरूपात अनिकेत देखील बाद होतोय. बॅकफुटला जाऊन टॅपिंग क्रिकेट कव्हर मध्ये अप्रतिम फिल्डिंग. पोहोचलाय ऋषी. रन मिळते एक. एका बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. पहिला बॉल डॉट. बॅक टू बॅक विकेट. 3 बॉल आणि बॉल नंबर 4 टाकत असताना व्हाईट बॉल. तोच बॉल पुन्हा एकदा टाकत असताना रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट आणि बॉल नंबर 5 आलाय तो 1 धाव. व्हाईट बॉल आला एक. 12वा प्रतिनिधी आहे आपला. ट्वेल्थ मॅनला आम्ही क्लिअर केलंय. त्यामुळे आपण ऑनगोइंग मॅच कडे लक्ष द्या. मी पंचांना विनंती करतोय आपण सामना त्वरित चालू करा. अगोदरच आपण उशिरानं धावतोय या स्पर्धेमध्ये आज. अंतिम बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील. प्रभात बॉलिंग मार्क वरती आहे. हा 12th मॅन यासाठीच महत्वाचे असतात. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट करून फटका खेळायचा होता प्रफुल्लला. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंच सांगतायत व्हाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या पोहोचली या एक्स्ट्रानं 15 या आकड्यावर. अंतिम बॉल निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकांमध्ये धावसंख्या येते आता 7.50च्या इकॉनॉमीनं 15 या आकड्यावरती. 5 गडी बाद 15. आता अंतिम एका षटकाचा खेळ बाकी. थँक्यू डीसे. 2 षटकांमध्ये धावसंख्या ती 15 या आकड्यावरती. 5 गडी बाद झालेत. गणेश आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. स्लॉक्स आणि अंतिम डेथचे षटक. या षटकात सातत्यानं बॅटिंगचा बोलबाला राहिलाय. प्रत्येक बॅटर एका मोठ्या फटक्याच्या शोधात असतो आणि अशा षटकामध्ये आमंत्रित केले बॉलिंग मार्क वरती गणेशला. ऑन स्ट्राईक ऋषी आहे. मागील मॅच मध्ये वैयक्तिक किल्ला लढवला होता. खरं तर 30 धावा त्याने जमवल्या होत्या 39 पैकी. आणि आता या मॅच मध्ये पाहूयात ऋषीकडून फिनिशिंग टचेस येतील का. हिलाच बॉल लिव्ह केलाय. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंच सांगतायत.
रुटेसर वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या आहे ती 16. किमान 15 ते 20 धावा या षटकामध्ये एक फायटिंग स्कोर उभारू शकतो बीड खुर्द संघ देखील, कारण मागील मॅच मध्ये त्यांनी 4 षटकात 40 धावा डिफेंड केल्यात. उलट टाकलाय बॉल, इलाका खाली आहे खरं तर. डीप कव्हर पॉइंट मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगन आलाय. आउटफील्ड खराब होतीये आणि डीप कव्हर पॉइंटला बॉल चाललाय सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. पाच बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. धावसंख्या ती 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच वडविहीर कोयना बी आणि त्यांच्या विरोधात पळसधरी. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असाल तर इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. अकुडापाचा बॉल टॉस केलाय. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्या जाल्यामध्ये अडकलाय. खरं तर ऋषी इन्फॉर्म बॅटर हॅज टू डिपार्ट. विकेट मिळवले नुकतंच गणेशनं ऋषीची. रितेश गेलाय नवीन बॅटर. मागील मॅच मध्ये रितेशनं फार चांगली फिल्डिंग केली आहे. आज बॅटिंग ना त्या मॅच मध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन बॉल संपलेत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे षटकातील. रनअप मध्ये अडथळा गणेशला. पुन्हा एकदा रनअप मध्ये तो सज्ज होतोय. पण त्यांच्या डाव्या साईडना बॉल. टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. हवे ते बॉल थोडा दूरवर राहिलाय क्षेत्ररक्षकांपासून. नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. 1 रन इथे होते ऍड. 1च्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या आहे ती 21 या आकड्यावर. आपटाकर बॉल कट केलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये पुन्हा एकदा प्रभात आहे उपस्थित. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर इथून बाद होतोय. लागला आणखी एक धक्का. 7वा धक्का लागलाय टीम बीड खुर्द संघाला या मॅच मध्ये आणि टोटल धावसंख्या आहे ती अद्याप तरी 22 आकड्यावर. सनी जातोय न्यू बॅटर. टोटल धावसंख्या आहे ती 22. किमान एक मोठा फटका या 2 बॉल मध्ये एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो बीड खुर्द देखील. चार बॉलचा खेळ संपलाय गणेशच्या या षटकातील. बॅटची कडा. विकेट किपर टेकन बाय कॅच कुमार पाटील आणि लागलाय 8वा धक्का बीड खुर्द या संघाला 22 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रोहन चाललाय नवीन बॅटर. टोटल धावसंख्या ती 22. एक मोठा फटका हवाय सन्मानजनक धावसंख्या, कारण मागील मॅच मध्ये गुरु 11 शेलू संघानं टोटल 58 धावा चेस करत ते या मॅच मध्ये दाखल झाले आणि त्याचप्रमाणे मागील मॅच मध्ये 40 धावा डिफेंड केल्या 4 षटकांमध्ये त्या बीड खुर्दने देखील. तगडा बॅटिंग कास्ट आहे खरं तर
टीम शेलू संघाकडे. आणि असं असताना 22 धावा आहेत, एक मोठा फटका नितांत गरजेचा आहे मी तर म्हणेल बॅटिंग करत असताना टीम बीड संघासाठी. शेवटचा बॉल या सत्रातील घेऊन होते पूर्वार्धाचा खेळ. शेवटचा बॉल गणेश ऑन द मार्क. रोहन ऑन स्ट्राईकला ड्राईव्ह केलाय कव्हर मध्ये, वेल फिल्डिंग, एक कंप्लीटेड होतीये. 1 धावसंख्या 1 पुढे जाते. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. उत्तरार्धाच्या खेळामध्ये आता 24 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते शेलू संघाच्या विरोधात खेळत असताना टीम बीड खुर्दानं. गुरु 11 शेलू संघाला सामना जिंकण्यासाठी आता 24 धावसंख्येची गरज येणार आहे 18 बॉलमध्ये. चला वडभीर कोयना बी आणि त्यांच्या विरोधात पळसदरी दोनही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. डीजी स्पोर्ट्स कोयना आणि त्यांच्या विरोधामध्ये पळसदरी, प्लीज लवकरात लवकर या. ही स्पर्धा आपण लाईव्ह घडवतोय. आपण या स्पर्धेचा आनंद घरबसल्या देखील घेत आहे, त्यामुळे योग्य त्या वेळेवरती पोहोचणं आपलं काम आहे. आम्ही सातत्याने विनंती करतोय. आज प्रत्येक संघानं नाराज केलं खरं तर, कारण उशिरानं येणं यात खऱ्या अर्थानं नियमांचं उल्लंघन आहे. आज जितके प्लेयर उपस्थित असतील आपण टॉस तर करून घेऊयात, मी डीजी स्पोर्ट्स कोयना संघाला विनंती करतोय. आणि त्याचप्रमाणे पळसदरी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे सार्थक. चला डीजी स्पोर्ट्स कोयना संघाचा कर्णधार. अंतिम 2 मिनिटांचा अवधी आहे. 2 मिनिटांच्या अवधीमध्ये आपण टॉस करण्यात या लगेच. पुण्यनगरी पळसदरीनं नाणेफेक जिंकले आणि प्रथम सार्थक डिसिजन. बर्नाट फॉर्म मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये पुण्यनगरी पळसदरी संघ देखील आणि त्यांच्याच विरोधात डीजी स्पोर्ट्स कोयना देखील हा फार चांगला खेळ करत आला या वर्षीच्या हंगामामध्ये. बिग फाईट मॅच आहे यानंतरचा हा सामना आपल्या समोर येईल. भावेश कुंभार आणि कुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये. 24चं लक्ष आहे. लक्ष छोटंही नाहीये, लक्ष मोठंही नाहीये, बॅलन्स टार्गेट सेट केलंय. ऋषी सज्ज होते बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 1 मध्ये धावा किमान वाचवाव्या लागतील कमीत कमी, कारण फाईट देण्यासाठी टीम शेलू संघासमोर. 24चं लक्ष आहे, मापक असं आव्हान. बॉलिंग मार्क वरती ऋषी, मागील मॅचचा हिरो. या षटकामध्ये काहीतरी एक करिश्माई चमत्कार करावा लागेल जिथून शेलू बी संघ संपूर्णपणे बॅकफूट वरती येईल. केपी नॉन स्ट्राइक एंड वरती, ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय भावेश कुंभार ऑन द मार्क आहे. मागील मॅच मध्ये स्वस्तात बाद झालाय भावेश आणि त्यानंतर या मॅच मध्ये त्याच्यावरती देखील दडपण आहे. बाटनं धावा येणं त्याच्यासाठी महत्वाचे आहेत. ऋषी बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल, 24चा टार्गेट. लेट्स चेस इज ऑन. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय बॉलनं.
चला पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. रिटायर्ड हर्ट होतोय खरं तर बॅटर भावेश कुंभार या मॅच मधून. दुखापतग्रस्त होतोय, परत डगआउट मध्ये. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना स्वतःच्या जीवाची काळजी निश्चित घ्या. प्रत्येक खेळाडूला एकच सांगणं असेल. थँक यू डीजे. वेगवान बॉल ऋषीचा. दोन बॅक टू बॅक निर्धाव बॉल येत आहेत. अक्षय बॅटिंग मार्क वरती आलाय. 24 चा टार्गेट. पहिले दोन बॉल निर्धाव फेकले. एक प्रयत्न चांगले करतोय. तिसरा बॉल या षटकातील. पुढ्यात टाकलेला बॉल मिस्टामिक स्ट्रोक. झेलची नामी संधी. कव्हर मध्ये टिपला जातोय झेल. अक्षयचा देखील इथे मात्र संपतोय खेळ. लागलाय वन मोर विकेट टीम गुरु 11 शेलू संघाला. अप्रतिम गोलंदाजी साकारतोय ऋषी. बॉलिंग मार्क वरती प्रभात शेलार आलाय नवीन बॅटर. मागील मॅचचा हिरो. वेगवान बॉल. बॅटची गडा होती का? विकेट किपरची चुकी. वेगवान पद्धतीने बॉल होता ऋषीचा. चार बॉल मध्ये एकही धाव आलेले नाहीये. प्रेशर मध्ये पुन्हा एकदा गुरु 11 शेलू बी संघ. प्रभात शेलार त्याच्यावरती अपेक्षित मिडॉनला क्लिअर केलाय बॉल. लॉंग ऑन मध्ये येतोय क्षेत्ररक्षक, परंतु हा बॉल सीमा पार गेलाय. 4 धाव संख्येसाठी सुजलचे प्रयत्न सफल ठरलेत. काऊ कॉर्नर झोन मध्ये चौकार येतोय. बॉल नंबर 5 मध्ये हा चौकार येतोय आणि या चौकारानं धावेचा श्रीगणेश झालाय. 20 रन्स अजूनही रिमेनिंग रन्स आहेत. शेवटचा बॉल पॉवर प्ले नंबर 1 मधील घेऊन आलाय ऋषी. अंतिम बॉल फटका फसलाय. या मॅचची मोठी विकेट. कव्हर मध्ये जज केले जाते झेलला. पकडले झेल. मागील मॅचचा हिरो प्रभास शेलार ठरतो इथे फेल. लागलाय धक्का टीम शेलू संघाला प्रभास शेलारच्या स्वरूपात.
पहिलं षटक ऋषीचं अप्रतिम पडलंय मॅच मध्ये. खरं तर कमबॅक करून दिलंय. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. कुमार पाटील मागील मॅच मध्ये तारणहार बनलाय आणि त्याच्या विरोधात पहिलाच बॉल पॅडवरती आदळतोय. लाऊडली अपील, डिरेक्ट हिट. इथे मात्र चुकी केले. ओव्हरथ्रोच्या धावा ऍड होत आहेत. ओव्हरथ्रोच्या धावा ऍड होत आहेत. टोटल 2 रन्स ऍड होत आहेत धावफलकावरती. धावसंख्या ती टोटल 6 आकड्यावर. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. चा टार्गेट. टोटल 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 धावसंख्येची गरज आहे. रोहनला या षटकामध्ये कमीत कमी धावा देणं गरजेचं आहे या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी. फुल टॉस बॉल. मॅन इन फॉर्म केपीचा हा स्वीपचा पटका डीप मिड विकेट मध्ये. बॉल चाललाय सीमा पार. येतोय हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. केपी या आजच्या या स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आलाय. खरं तर केपी पुनश्च एकदा ऑन साइडला बोलवलाय. बॉल विथ द टंग काऊ कॉर्नर झोन मध्ये. दुसरीचा प्रयत्न आहे. साहिल वेगाने धावतोय परंतु पोहोचलेला नाहीये. रन आउटच्या स्वरूपात लागतोय. साहिलच्या स्वरूपात. गुरु 11 शेलू संघाला आणखी एक महत्वाचा धक्का. थँक्यू डीजे. नऊ बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गुरु 11 शेलू संघाला. क्रॉस द बॅटा स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग मध्ये चुकी झाली आहे आणि डिसिजन. क्षेत्ररक्षक खेळाडू वृत्ती दाखवा. काय डिसिजन आहे हा? 4 धावसंख्येचा देतो चौकार. कौतुक करतोय मी क्षेत्ररक्षकाचं. 17 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटका आहे पुन्हा एकदा. डेप स्क्वेअर लेग मध्ये 1 धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ती 18. 6 ची आवश्यकता आहे अजूनही. बॉल शिल्लक आहे 7 बॉल 6 ची अजूनही गरज आहे. सुरुवातीला दडपण दिलं खरं तर ऋषीनं पहिल्या षटकात. रोहननं आज संपूर्णपणे मेहनतीवरती आता पाणी फेडलंय खरं तर ऋषीच्या षटकामध्ये. रोहन बॉलिंग मार्क वरती. अंतिम बॉल स्लॉट मध्ये पुढ्यात टाकलेला बॉल आणि इथे मात्र डीप मिड विकेट मध्ये बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चुकीला नाहीये माफी. 2 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 6. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 ची गरज. डीजी स्पोर्ट्स कोयना आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम पुण्यनगरी पलसरी. या टॉस करणारी नो प्लस चौकार. लॉंग स्टॉप मध्ये विजयी झालाय तो गुरु 11 शेलू संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि त्यानंतर हार्डलक टीम बीड खुर्द. चला कोयना संघाचा कर्णधार आता वेळ आपण करू नका कृपया करून. हा टॉस जिंकलाय खरं तर पलसरी संघानं आणि बॅटिंग स्वीकारले. फिल्डिंग सजवून घ्या लगेच डीजी स्पोर्ट्स कोयना संघ.